पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर मोठा अपघात झालाय। खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनियंत्रित ट्रेलरने अनेक गाड्यांना ठोकलंय। यात 2 जणांचा मृत्यू झालाय। पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरचा हा अपघात आहे। अतिशय भीषण अपघात म्हणावा लागेल, कारण यात 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। ट्रेलरने अनेक गाड्यांना धडक दिल्याचं आपण पाहतोय। पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर हा मोठा अपघात झालाय। खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनियंत्रित ट्रेलरने अनेक गाड्यांना ठोकलंय। या भीषण अपघातात 2 जणांचा मृत्यू झालाय। ट्रेलरचे अनेक गाड्यांना धडक बसलीये। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी विकास मिरगणे आपल्या सोबत जोडले गेलेत। हा अपघात नेमका कशामुळे झाला आणि आणखी काय नुकसान झालंय, काय माहिती आहे? मुंबई पुणे एक्सप्रेस अपघातामध्ये जर बघितलं, अपघातामध्ये 2 जणांचा मृत्यू झाला, 5 जण गंभीर जखमी झालेले आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवर जे कंटेनरने जे आहेत 2 गाड्या आहेत त्या ठोकले, त्यामुळे याच अपघातामध्ये साधारणपणे 2 जण मृत्यूचे जागी झाले, 5 जण गंभीर झालेले आहेत आणि ते नजीकच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आलेलं आहे। या संदर्भात प्रशासनाकडून काही प्रतिक्रिया आली आहे का? प्रशासनाने याची दखल घेऊन आहे नजीकच्या हॉस्पिटलमध्ये जे अपघातातून वाचलेले आहेत 5 जण त्यांना दाखल करण्यात आलेले आहे। प्रशासनाने संबंधित संपर्क साधण्यात आलेला आहे, त्यामुळे जे अपघातग्रस्त आहेत त्यांनी सुद्धा त्या प्रवाशांना आहे ते मदत करण्याचा प्रयत्न केला। मात्र यामध्ये जर आपण बघितलं, मुंबई पुण्यावर अपघात ते सातत्याने होत असतात, त्यामुळे प्रशासनाने याच्यावर नोंद कुठेतरी घेतली गेली आवश्यक आहे। या अपघातात नेमकं किती गाड्यांचं नुकसान झालंय? मुंबई पुणे एक्सप्रेस अपघातामध्ये 2 जागेच्या कंटेनर ठोकल्यामुळे 2 ते 3 गाड्यांचं नुकसान झालेलं आहे। त्याच्यामध्ये 5 जण गंभीर जखमी झाल्याचे दिसून येत आहे। नक्कीच धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।